उज्जैनचा महाकाल प्रथमतः असं घडलं असेल की आंध्र महाराष्ट्रातला आहे पण किंग मेकर मध्य प्रदेश मधला आहे. श्री महाकाल आंबळे गावचे ग्रामदैवत छत्रपती श्रीनाथ साहेब महाराज आमच्या आंबळे गावचे जाणकाराचे कैलासवासी जयवंतराव पाटील निंबाळकर आणि त्याच्या कार्यक्रमाला त्यांच्या जाण्याने दुःखाची किनार लाभण्याचे कैलासवासी धर्मेंद्र शहाजी देशमुख सर यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला निकाल लागला. संपूर्ण शिरूर तालुक्यात पहिल्यांदा असं पाहिलं 1952 पासून ते 2024 पर्यंत जेवढे काही आमदार झाले सर्वात जास्त प्रेम भेटलेला आपुल भेटलेला माणूस म्हणजे आपला ज्ञानेश्वर माऊली आंबेडकर असते. कारण तब्बल 1980 साली काकासाहेब परांडे विरुद्ध शिक्षक धारीवाला अशी लढत झाली होती. त्यावेळेस 40,000 मताधिक्यानं काकासाहेब परांडे विजयी झाले होते. त्यानंतर 2019 साली आदरणीय पाथर्डी साहेब विरुद्ध अशोक बापू अशी लढत झाली होती आणि त्यावेळेस बापू 42,000 मताधिक्याने निवडून आले होते. परंतु सर्वांचा विक्रम मोडीत काढून 75,000 मतांनी माऊली आंबेडकर निवडून आले आणि या सर्व राजकारणात आंबळे गावसाठी गेले धारेचा वाटा आहे याचा सर्वप्रथम मला अभिमान वाटतो. सर्वप्रथम माऊली आंबेडकर जोरदार काय आपण स्वागत करतो. कारण निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो या ज्या 4-5 माऊली इथे बसलेले आहेत ना मला रोज विचारायचे आबा कधी आपल्या गावात येणार आहे, आबा कधी आपल्या गावात येणार आहे. कारण पहिल्यांदा अशी वेळ होती मला ते सारखे म्हणतात मी असा आमदारच पाहिजे नाही तर मला नुसतं पांढऱ्या कापडावर पुढवायचे पांढऱ्या कापडावर पुढवायचे. सर्वसामान्य जनतेला भेटणार पहिला माणूस म्हणजे माऊली आबा आहे असं मला सांगितलं. आणि उज्जैनची यात्रा असेल नाही तर काही असू दे सर्वांना तुमचं एवढं प्रेम आहे माऊली आबा म्हणून सांगतो. हे प्रेम कधीच कुणी पाहिलं नव्हतं. आज निवडून आले 75,000 मतांनी जबाबदारी पण तुमची तेवढीच वाटते की तुम्ही सामान्य माणसांचं काम करतात, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करतात. शेवटी आपण पण समजून घ्यायचे माऊली आबा सुद्धा एक माणूस आहे. खरं तर 62 साली वसंतराव नाईक समिती आली, त्रिस्तरीय पंचायत समिती रचना झाली. फक्त हात मारली ना तुम्ही आम्हाला होऊ द्या किंवा म्हणजे तासगावांचं पाणी दुसरं काय मागणी लोकांनी लोकांच्या औषधात तोड येऊ द्या आणि तासगावांचं पाणी टायमाच्या टायमाला येऊ द्या. जनता तुम्हाला आहे ना 3 वेळा काय 2 वेळा काय तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आज पण तुम्हाला आमदार करू सर्वसामान्य जनता यांना काही राजकारणाचं घेण्यावरती कोणी नसतो. या आपला पोटापर्यंत प्रश्न वाढला एवढं सगळ्यांचं महत्वाचं आहे. हा बस महिला पहिलीच अशी गोष्ट असेल की आमदारापर्यंत महिला बोलू शकतात. नाहीतर इथून मागच्या तुम्ही 15 वर्ष पाहिले जिल्हा परिषद सदस्य आमदार बोलू शकतो. तुमच्यापर्यंत लोकांची शंका तक्रारी येऊ शकतात की तुमचा विजय असं मला वाटतं. आजच्या या आवाज सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तालुक्याचे भाग्यविधाते आणि सर्वांच्या तरुणांच्या असो वयोवृद्ध असो महिला असो भगिनी असो सर्वांच्या गळ्यातलं ताईत म्हणलं तर वावगं नाही असे आपले माऊली आबा गटके त्यांच्या समोर आलेले आपल्या रवी बापू काळे असतील, राजेंद्र पाटील जगदाळे असतील, टंकरे साहेब असतील, सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित झाला. सर्वप्रथम मी आंबळे गावच्या वतीनं समस्त ग्रामस्थ माता भगिनीच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो, आपलं अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ काढून एक आपण कुठंतरी विजय झाल्यानंतर राहिलेलं काम ते आपण पूर्ण करतात. सर्वांच्या गाठी भेटी त्या निमित्ताने होतात. आपण आलात आपण सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. बापू गणेशांना आहे बरोबर होती सगळेच आम्ही मंडळी एकत्र येतो. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आमदार साहेब मी ह्या पॅनलचा नव्हतो आणि ह्या पार्टीचा पण नव्हतो. मी असे बापूचं काम करणारा कार्यकर्ता होतो. पण खरी झळ माझ्या प्रपंचाला कुठं लागली. माझा 27 एकरचा ऊस आहे. त्या गावात पहिले 3 मतीची बागायत आहे ना त्याच्यात मी एक आहे आणि मला ती झळ लागली. विकास कामं एखादा बापू कमी झालं तरी झालं परंतु कारखाना खूप माझ्या जीवनाशी खूप निगडीत होता. आणि ज्यावेळेस मला कारखाना बंद पडला मला ऊस कुठं घालायचा काय करायचं ही पंचायत ज्यावेळेस छोटे शेतकऱ्यांना भाग वेगळा आला. पण ज्यावेळेस माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी त्यांचाच कार्यकर्ता असताना मला सण झाली की आपल्या प्रपंचाला कुठेतरी आपल्या चुलीला कुठेतरी झळ बसायला लागली आणि त्याचा उद्रेक आम्ही सर्व गावातून आम्ही बापू असो आमचे सहकारी सर्वच मंडळी होतो. त्यांनी सगळ्यांनी विचार केला अरे आपण ठीक आहे त्यांचं नेतृत्व केलं आपण स्वीकारलंय
राजू पाटलांना सगळा इतिहास माहिती आहे. परंतु ह्या वेळेस म्हणलं आपल्याला काय घेणं देणं काय नाही. आपण माऊली आबाच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचं. आणि मी एकच सांगितलं होतं गणेश सांगायला, आता इथं नाही की म्हटलं आपल्या आंबळे गावातून किती ताकद लावल्या कोणी, माऊल्या आपला आपण कमीत कमी 150 ते 200 मताचं लीड घेणार हे मी सुरुवातीला सांगितलं होतं. ते म्हणले कसं, ते म्हणलं ते कसं काय तुम्हाला मतदारातून कळत म्हणलं. पुढच्यांनी किती पळू द्या, खूप वाहतो मी पण सांगत होतो उद्या मला प्रचार करायचं, पाणी बंद होईल, तिकडं पाणी सुटायचं नाही, तिकडं पाणी सुटायचं नाही. खूप अपप्रचार झाले, आमचेच होते, माझ्या जवळचे सवकडेच होते. परंतु मी त्यांना सगळं आम्ही भिंकून घातले नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचा प्रचार करा, आम्ही आमचं काय करायचं. आम्ही जवळपास 25 कार्यकर्ते त्यांचीच त्या पॅनलचेच होतो. पण मग बापू आई म्हटले रघुवा डेप्युटी बापू, आम्ही आमच्या पद्धतीने कसं सुरू लावायचं ते सगळं केलं. म्हणजे 100% आपण माऊल्या आम्हाला या ठिकाणी 200 मताचं तरी देणार म्हणजे देणार. आणि तशा पद्धतीचं काम सर्व मंडळींनी या ठिकाणी केलं. आभार तुमच्या जयंतवडीच्या वतीने आभारचा त्यावेळेस बातमी सगळी आपण ऐकली, परंतु आपण त्यांचे सत्कार करण्यासाठी वाट पाहतो. आणि वेळ तर झाला, परंतु उशिरा का व्हायला आबांनी आपल्याला या ठिकाणी आज वेळ दिला आणि आपल्या सगळ्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण झालेल्या अतिशय आनंद होता. या ज्या लोकांनी आता इथे उपस्थित आहेत, मनोभावे आपल्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि जो आतापर्यंतचा अन्याय या गावावर झाला, तो अन्याय दूर होण्याची वाट सर्वजण पाहत होते. आणि गोरक्षेत्र पण मी जे सांगितलं त्या सर्व मताशी मी सहमत राहू की प्रत्येकाच्या चोलीपर्यंत हा विषय गेला होता, प्रत्येकाच्या जीवनमानाचा प्रश्न होता. आणि आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या स्वागत समारंभासाठी. माऊली आबांचे ज्यावेळेस आपलं इलेक्शन चालू झालं त्यावेळेस सर्व लोकांना एक खात्री होती की आबा हे निवडूनच येतील. त्याचं कारण म्हणजे आबांनी केलेली जनतेची सेवा. सर्व लोकांना त्यांनी उज्जैनची यात्रा करून आणली, तिथेच आबांचा विजय हा निश्चित झाला होता. आणि सर्वसामान्य शुभ संध्या. आपल्या इथे आज आंबळे गावामध्ये शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार साहेब श्री ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांचं मी प्रथम आपल्या सर्व आंबळे ग्रामस्थांच्या वतीनं, आंबळ्यातील या महिला भगिनींच्या वतीनं, तसेच माझे सर्व युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही आम्ही दिलेल्या मताला साथ दिली आणि 75,000चा लीड निवडून आला. त्यामुळे या महाकालचा जो आशीर्वाद आणि आमच्या गावातील भैरवनाथाचा आशीर्वाद आणि या भगिनींचा तुम्हाला सहयोग, तसेच जगदाळे पाटील असतील, रवी बाप्पू असतील, महेश बाप्पू असतील, मंगेशांना असतील, या सर्वांनी दिलेली तुम्हाला साथ, या साथीमुळे आज आबा तुम्ही खूपच मताधिक्याने निवडून आलात, याचा मला साथ अभिमान आहे. मी जास्त बोलत नाही, वेळ झालेला आहे. रवी बाप्पूंनी पहिलं सांगितलं की जास्त बोलू नका. माझा महत्वाचा मुद्दा आहे की पाणी, सातकामांचं पाणी हे आम्ही तुम्हाला फोन न करता रवी बाप्पूंना फोन करत राहू आणि रवी बाप्पू कनेक्टिव्हिटी ठेवून जे कारवाईच्या आधी हे बघा महेश काका आपल्या गावामध्ये शिरूर तालुक्याचे भाग्य खाते आणि शिरूर तालुक्याच्या नव्हे तर राज्यात विक्रम केला आणि 75,000 मतांनी निवडून आले. आज महेश बापूंचा चेहरा खुललेला आहे. राजू पाटील आपले जिल्हा परिषद सदस्य परवा म्हटले, आबासाहेब सोनवणे म्हटले महेश काकांचा चेहरा उजाळला नाही. आबा तुम्हाला सांगतो, या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा नव्या माता भगिनींचा सगळ्यांचा चेहरा उजाळला. कारण काय होतं की या 5 वर्षात याच मंदिरात 2019ला आता रवी बापू असतील, आम्ही अजून पाटील तुम्ही असतील, आपण
माझ्या आमदारांचं बापूंचं एकेकाळी काम चांगल्या पद्धतीने जिथं काम केलं तिथं कामच केलं, त्याच पद्धतीने रवी बापून सुद्धा अगदी काम केलं. परंतु प्रवृत्ती दुसरा पर्याय किंवा दुसरा एखादा माणूस पुढे आला की पहिल्याला सोडायचा दुसरा झाल्याचा 5 वर्षात सलग असा कुठलाही माणूस दाखवा की त्यांनी सांभाळून घ्यावा आणि ज्याची त्यांना मदत झाली आणि त्याला 5 वर्षापर्यंत टिकून ठेवला. ही प्रवृत्ती त्यांना शेवटी रसातळाला घेऊन आणि सामान्य माणसाला त्रास देणं याचं एक मी म्हणतो की तळतळाव काय असतो आमच्या कामगारांचा असेल, आमच्या माता भगिनींचा असेल. अगदी आमच्या गावात 350 महिलांच्या पेन्शन म्हणजे वृद्धापकाळ योजनेच्या पेन्शन चालू आहे. आंबड्यातच 350 महिलांच्या का याची चौकशी लावून महिलांची तक्रार घ्यावा. आज सुद्धा काम सुद्धा आम्हाला फोन आला की म्हटलं महिलांची पेन्शन म्हटलं अजिबात होणार नाही. एकाही महिलेची पेन्शन थांबणार नाही. पेन्शन वेळच्या वेळी होणार नाही. त्यांचं इलेक्शन होतं, फंड्स उपलब्ध नव्हते. 2 दिवसात सगळ्यांच्या अकाउंटला वृद्धापकाळचे पेन्शन आलं होतं. त्याच्यामध्ये लाडकी बहिणींनी हातभार लावला. लाडक्या बहिणींच्या सुद्धा याच्यामध्ये फक्त ज्यांना डबल भेटतील हिराबाई लाडकी बहीण पण भेटतील, वृद्धापकाळ पण भेटतील, ती एक बंद होईल एकच याच्या पलीकडे काय होणार नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची नाही. आता हा आंबळे गावचा नव्हे तर या तालुक्याचा इतिहास आहे. 2006 साली आंबळ्यामध्ये चासकामांचं पाणी आलं तर पूर्वी आमच्या 17 गावामध्ये आम्ही आंदोलन केलं. आंबळे गावाने लीड घेतलं, उपोषण केलं, आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आणि एक लॉंग मार्च काढला. तहसील कार्यालयापासून मार्केट कमिटीपासून तहसील कार्यालय लॉंग मार्च काढला. पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केलं. हे आता माऊली आबा आमदार ते आता बहुमत व्यक्त करत आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण परिवर्तनाची लाट तयार झाली होती, ही निवडणूक पाहता पाहता आमच्या लाडक्या बहिणी, माता भगिनी असू दे किंवा तरुण वर्गाने ही निवडणूक आपल्या हातात घेतली. गावाचे गटतट विसरत ज्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर स्वागत होत होतं आणि जनसमुदाय जमत होता. 20 तारखेला मतदान झालं. 23 तारखेला मतदानाच्या रूपात मतदानाच्या निकालातून जवळपास 75,000 हजाराचं मताधिक्य मिळत या मायबाप जनतेने शिरूर हवेलीतली आशीर्वाद देऊन जे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. खरं तर ही निवडणूक फार आगळी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. इथून पाठीमागच्या निवडणुका जर इतिहास जर पाहिला तर सांगितलं या ठिकाणी, परंतु 75,000चं मताधिक्य हे समोरच्याला सहन न होणार होतं. ते म्हणजे एवढं मत पडली कशी? उलट मी म्हटलं 25,000 आम्हाला कमी पडली. तुम्ही चांगलं केलं काय? कारखान्याचं वाटोळं केलं, सर्वसामान्य माणसाचा सभासदांचा कारखाना खाल्ला, डोळ्यासमोर खाल्ला, त्यातून स्वतःची उत्पत्ती तयार केली, स्वतःचा कारखाना उभा केला. ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी माहिती घेतली. निवडणूक झाल्यानंतर चासकामांच्या पाण्याच्या संदर्भामध्ये तिथे गेल्यानंतर कळलं की ह्या महाराजांनी म्हणजे टेल टू हेड करायचं तर पहिलं हेडला पाणी घेतलं आणि टेलकडे पाणी उशिरा दिलं. त्याचं कारण एक होतं की स्वतःचा कारखाना तिथे उभा केला होता. त्या कारखान्याला पाणी जाण्यासाठी ही जी रोटेशन पद्धती, ही रोटेशन पद्धत त्या आमदारांनी गेल्या 5 वर्षापूर्वी बदलली. ऐका मी काय बोलतोय, जबाबदारी बोलतोय मी आज. तुम्ही रेकॉर्डिंग करताय करा, कारण की आपल्याला ठीक आहे आज पाणी यायला उशीर झाला असेल. रोटेशन पद्धत आपलं गुंजाळ साहेबांच्याकडे आमची निवडणूक झाल्यानंतर मीटिंग झाली. निवडणूक आपली किती तारखेला झाली हो? 23 तारखेला आपला निकाल आलाय, बरोबर आहे? 23 डिसेंबर. त्यानंतर 1 दिवस मुंबईला गेला, 4 दिवस आपले भेटण्यात गेले, गावभेट दौरे आपले काही गावांचे उरकले, तिथून नागपूरचं अधिवेशन. वेळ कधी मिळाला हो आपल्याला कामासाठी? किती दिवस झाले निवडून येऊन आपल्याला? 20 दिवस 25 दिवस वेळ तरी मिळालाय का? त्या 2-3 दिवसामध्ये आपण पहिलं प्राधान्याने जी मीटिंग घेतली असेल, पहिली मीटिंग ती चासकामान पाण्याची कपाते का कपोते साहेब ते पण होते कपोली. त्यांनी सांगितलं की आता कालवेची मीटिंग आता सांगितलं या ठिकाणी महेश काकांनी
सल्लागार समितीची मीटिंग झालेली नाही. मीटिंग झाल्याशिवाय जोपर्यंत पालकमंत्र्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी सोडता येत नाही. मी दादांना फोन केला, म्हणजे दादांशी बोलावं लागेल आपल्याला. दादांनी तिकडनं सांगितलं पाणी सोडायची त्या ठिकाणी व्यवस्था करा, माझं काय असेल ते नंतर मी आपलं पाहून घेईल, परंतु आता लोकांना पाणी सोडा. आणि त्याच्यानंतर पाणी सुटलं 16 तारखेला ना, त्याच्यानंतर 3 दिवस सुटले बाबा. 16 म्हणजे पुढं नाही, 14 नाही, नंतर सुटलं. आता पाणी सुटून किती दिवसानंतर आम्ही 3-4 तास त्याच्यावर बसलो. पुढं पाणी येतं, किती दिवसात येतो, काय होतं. 500 क्युसेसने पाणी वरून सोडलं जातं. पुढे 39 गावामध्ये आल्यानंतर तिथून पुढचा फ्लो का कमी होतो, 100 क्युसेसने पाणी का खाली जातं, हे पाणी चिरतं पुढं, मुरतं पुढं, कुणी फोडलंय का, कोणी अधिकाऱ्यांनी ते सोडून कुणाला दिले, या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली. कारण की शेवटी या माझ्या मायबाप जनतेचा, माझ्या शेतकऱ्याचा पाण्याचा पोटाचा विषय. 2 कामं कमी झाली तरी चालत, पण पाणी कमी पडता कामा नये. याच्यासाठी प्राधान्याने मीटिंग आली त्या ठिकाणी. मला काल परवा दिवशी आता सांगितलं, मला एका जागी बसून 15 फोन आले आणि 15 जणांनी 15 फोनवरून केले. आणि त्या 15 जणांना मी परत 15 वेळा फोन केलाय. आलता का फोन सगळ्यांना? बाई बापूंना सांगा शेजारी हेडलाईन ते तेलचं पण पाहू काय करायचं, बापू नंतर बोलावतो. ते मधीच त्यांनी मला मध्येच सांगितलं, तळेगावला येत नाही, पहिलं माझं बघ. म्हणलं बापू आपल्याला सगळ्यांना पाहिजे. रवी बापूने हसले, पाहुणे मजा चालते आमचे दिवसभर सगळे. आणि राजा भाऊ देखील एवढं सगळं सहकार्य केलं. मतं मागितली, पण पहिल्या दिवशीपासून एकच, आम्हाला काय नको, पहिलं पाणी दे. त्याच्यामुळे वाटते राजा भाऊ सगळं डाव करा, पाणी पाहिजे. राजा भाऊ काय करू नका, तुम्हाला उजू आठवण देणार तुमच्या डांग्या पाला. ती मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर पाणी सोडलं. त्यांनी आता मी 2-3 दिवस झालं त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. त्यांनी सांगितलं की दरवर्षीपेक्षा 3 दिवस आवर्तन आपलं पुढे 3 दिवसांनी, बरोबर आहे का? हा ऐका भाऊ, 3 दिवसांनी आवर्तन पुढे. परंतु ही जी काही जुनी सवय लागलेली, पाणी सोडल्यानंतर खेडमध्ये परत 39 गाव. मला काय अनुभव आहे, आमदार झाल्या मला विधानसभेचा जायच्या ऐवजी मी हिवाळी अधिवेशनाला नागपूरला गेलोय. आणि नागपूरला गेल्यानंतर कुठलाही अनुभव नसताना पहिल्याच हिवाळी अधिवेशन मध्ये मी चासकामांचा विषय मांडला. मला 2 अधिकाऱ्यांचे फोन आले, आम्ही द्यावं. बापूंनी लावून दिले. आम्ही त्या विधानसभेमध्ये बसलो होतो. म्हणजे आम्हाला तुम्ही एकदम प्रभावशाली त्या ठिकाणी मागणी केली. आनराव दादांनी पण माझं परवादिवशी कौतुक केलं. मी माझं कौतुक केलं म्हणजे बाळासाहेबांच्या मध्ये थोडा भाव पण खाल्ला पाहिजे ना पहिल्यांदाच. परंतु जर आपण त्यांची भाषणं जर काढली तर 5 वर्षात कधी पुढला प्रश्न उपस्थित केला? नीट बघा, नीट पहा. त्यांनी फक्त चष्मा खाली केला की समाजाच्या कोणावर तरी केस दाखल झाली, पुन्हा तरी कोणाचा तरी आज काहीतरी कार्यक्रम लावला. परंतु तो जो वेळ यांनी 15 वर्षात लोकांच्या प्रपंच उद्ध्वस्त करण्यात घालवलेला आहे ना, तेवढा वेळ इथून पुढच्या काळामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी, चांगल्यासाठी इथून पुढच्या काळात पाण्याच्या संदर्भात काय सांगतो ते मला सांगा पाहिजे. नियम काय सांगतोय? टेल टू हेड. मला त्या पद्धतीचं पाणी पाहिजे. नाही ते मतदारसंघ तुमचा जे समोर कुठला माझा मतदारसंघ, 39 का खेड माझा आहे. ज्या लोकांनी या ठिकाणी माझ्यावरती मायबाप जनतेने विश्वास ठेवलेला आहे, तर त्यांच्या त्या ठिकाणी मनाशी किंवा भावनेशी खेळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार नाही. प्रत्येकाला आपल्या भावना आहेत. त्यांना वाटतं आमच्या लोकांना मिळावं, पण कायद्याने घ्या, नियमाने घ्या. आम्ही चुकीचं वागत नाही, तुम्ही पण चुकीचं वागू नका. जी ही प्रथा नाही ना, इथून मागच्या आमदारांनी आणि इथून मागचं झालं ना, म्हणलं घरी पार्सल पाठवले ना, आता का तुला पण घरी जायचे म्हणलं. इथून पुढच्या काळामध्ये असं जमणार नाही. आम्हाला तेलला पहिलं पाणी सुरुवातीपासून करा, हिडकडे पाणी द्या. एवढी झापाझापी झालेली. आता पाणी मला वाटतं रांजणगाव पर्यंत गेलेलं आहे. 15 दिवस लागतील, 17 दिवस लागतील. मला काही सांगायचं नाही. पहिले तेलला पाणी सगळं बंद करून खाली जाऊ द्या. सोमवारी मीटिंग ठेवली, कधी त्याचा निर्णय होऊ शकतो. पाणी कधी पण येऊ शकतो लवकर. त्याच्यामुळे त्या बाबतीची माझी बात मला शंका करण्याची कारण नाही. ठीक आहे,
आमदारकीचा निकाल यायला उशीर झाला, तोपर्यंत आपण आमदार नव्हतो, अजून काही नव्हतं. पाणी सोडायला 4-2 दिवस उशीर झाला असेल, अधिकाऱ्यांनी सोडलं नाही किंवा आपल्याला आमदार व्हायला उशीर झाला. लई त्यांच्या बगल वचनाला वाटत होतं त्या टाइमला आमदार होता, सोडायचं ना पाणी पहिले खाली, त्या तुमचं कोणी हाताळलं होतं. वाटत होतं ना मला महिन्याभर 1.5-2 महिने पाणी आमदार यावा, का पाणी सोडलं नाही. आपण त्या पद्धतीने निकाल आल्या त्या प्रक्रियेत आलो आणि पाणी सोडण्याची व्यवस्था केली. जरी ह्या वेळेस आपण पाणी तर लवकर आणण्याचा प्रयत्न करतोयच, जरी 4-2 दिवस इकडे झालं तरी जसं काकांनी सांगितलं पुढल्या वेळेस चांगल्या पद्धतीने लवकर आणि आपलं तळ जे आहे ते 100% भरण्याचं देखील आपण त्या ठिकाणी काम करू. मला शंका मुलगा आता देखील किती टक्के आपलं भरलं जातं तळ? 30%, 35%. त्याच्यापेक्षा जास्तीचं पाणी देण्याचं काम यावर्षी तुम्हाला दिसल आणि ते या कामाच्या माध्यमातून आपल्या समोर येईल. काळजी करू नका. ऊसाच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, सगळ्या एमडीची चर्चा झाली, सगळ्या कारखान्याची चर्चा झालेली. उद्यापासून परवा दिवशीपासून मी नावरा या ठिकाणी ऑफिसमध्ये 2 मुलांना बसवतोय, त्यांना सगळ्यांचे नंबर दिलेले, एमडी बरोबर चर्चा झालेली. प्रत्येक गावात काय होतं, या गावातला फोन आला, त्या गावातला फोन आला, मला फोन आला, प्रत्येकाला उत्तर देणं कार्यक्रमाच्या माध्यमातून शक्य नाही. त्यामुळे आता काय केलंय, अजून आपण काही पीए नेमले नव्हती, सगळं मीच बघत होतो. भाई बारा आता काय तुम्हाला सांगितलं पाहिजे, एकाची शिडी मिली तरी मला मलाच फोन, पोलिसांनी गाडी पकडली, काळ्या कासा याला मारलं, तिकडं काही केलं, हे आवाज मला भुरकुळा करून टाकला सगळ्यांनी. त्याला वाटतं आवाज सगळे अरे म्हटलं तुम्ही काय काम सांगताय, मला काय तुम्हाला लोकांची कामं पडले काही. म्हणजे काल आले म्हणजे ते नवरा बायको भांडणं झाली आणि ते काही बायकोला सकाळी काल सगळे ऑफिस मी यायच्या आधी 2-4 बाया येऊन बसलेल्या, ते काय भांडणं झाली, नवऱ्याला ठीक ते पण बघतो नवऱ्याचा म्हणजे. पण एक चांगलं आहे, ही जी आपुलकी आहे ना, ही जे प्रेम आहे ना, ते आपल्या या भावाच्या वाटेला याचं एक समाधान निश्चित सांगत चला, बोलत चला, काही असू द्या. घरातल्या सारखं तुम्ही जो विश्वास दाखवलाय ना, घरातल्या सारखं आता मोकळं वाटतंय, पण ते जाऊ द्या सगळं. आता बरं वाटतंय का नाही मगाशी वाचनामध्ये शिंदोडीमध्ये सांगितलं, आबा तू निवडून येण्यापेक्षा ते पडलेला आम्हाला आनंद झाला. म्हणलं माझं काही तुम्ही काय माझा आनंद नाही का म्हणते, मला तुझा आनंद तर नाही काय आम्हाला ते घरी गेलेलं सगळे आम्हाला. आणि ते पण म्हणले आम्हाला आता करड्यामध्ये तर सांगितलं आम्हाला समाधान नाही. म्हणलं काय झालं, अहो म्हणते ते 1.25 लाखांनी झाला पाहिजे, 75 आता नाही आम्हाला मान्य बोलले ना. तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे जे काही या ठिकाणी विश्वासार्हता दाखवली, जवळपास 75,000 मताधिक्य, ठीक आहे, काम आहेत भरपूर आहे, याचा फरक आपल्याला माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन येणारी घरी गेली, परंतु एक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील आमदार होऊ शकतो, हे या मायबाप जनतेने, स्वाभिमानी जनतेने या ठिकाणी दाखवले. त्याचे एक उदाहरण म्हणून आपल्याला शिव हवेलीचं सांगता येईल. ते पण म्हणतं हे काय आमदार वाटतंय का, अरे पण नका का वाटायला म्हणतोय नाही जरा का मला काम करू काय तसं काय लोकांचं आहे. माझ्या आज माझ्या माय माऊली कुठं काय नाही, त्यात मनावर हात फिरवी द्यात, ज्या मुख घेतात, एवढं प्रेम बहिणीसारखं, घरातल्या मुलासारखं एवढं तुमच्या कधी आयुष्यात वाट्याला आलं नाही आणि आता तर येऊ पण शकत, कारण की तुम्ही कधी माणसं जवळच येऊन दिली नाही. ती कपडे ते लांबून जगून राम काय, परंतु हे जे पद आहे हे सर्वसामान्य जनतेच्या मायबाप माऊलींच्या प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही विश्वासार्हता असते. आपण कशासाठी निवडून देतो, आमची कामं झाली पाहिजे, आम्हाला सहज व्यक्त आलं पाहिजे, आम्हाला बोलता आलं पाहिजे, हाताला जाता आलं पाहिजे. बापूंनी सांगितलं प्रत्येक कार्यक्रमात गेलं की कुणी उठते आवाज हात ओढ मान ओढते कपडे ओढ म्हणलं जावं तिकडं ओढावर. आता त्या विषयात जायचं नाही, निवडणूक झाली, सगळं पार पडलं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम आपण यावेळेस करणार आहे. आणि आज या ठिकाणी चांगली पण बातमी की आज दादा अर्थमंत्री तर आहेच, परंतु आज पालकमंत्री म्हणून पण दादांची निवड झाली. त्यामुळे निधीची अडचण जी कधी मनात शंका होती, हा बीडचे झाले पण तिकडचा निधी आपल्याला मिळणार नाही बापू, आपल्याला ती चर्चाच नको, आपल्याला फक्त आपली चर्चा. आणि ते पण पुणे जिल्ह्याची नाही, शिरूर हवेली, चासकामान, घोड, टिंबार आणि आपला ऊस आणि त्याच्या
एक होतं जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यात गोड गंगा कारखान्याचा पण प्रश्न उपस्थित केला का नाही मला सांगा. आता त्याची पण आता जर ते हिवाळी अधिवेशनाच्या पटलावर आलेले तर त्याच्या उत्तर शासनाला द्यावी लागणार आहेत का नाही. त्याच्यावर 100% उत्तर द्यावी लागणार. बिबट्याचा विषय घेतला, बिबट्याचा विषय पण घेतला. बिबट्याचे पिंजरे पण लावायला दिसला तर सांगा पिंजरे लावायला दिसला. ती काय करतात, इथं धरकी तिथं सोड तिथं धरकी. काल काय झालं, काल आता आपल्याला माहिती नसेल सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग शिरूर शहरात घेतली. तहसीलदार, आपले PI, फॉरेन्सचे अधिकारी, CO, PDO, आरोग्य अधिकारी, काल सगळ्यांची मीटिंग झाली. स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे. इथून पाठीमागचा जो कारभार होता की मी आल्याशिवाय, मी सांगितल्याशिवाय मीटर द्यायचा नाही, मी सांगितल्याशिवाय DP द्यायची नाही, मी सांगितल्याशिवाय सातबारा द्यायचा नाही. इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला जर डबल हेलपटा मारायला लागला तर त्या अधिकाऱ्याची गैरवर्तणूक स्पष्ट शब्दात काल अधिकाऱ्यांना देखील शिरूर मध्ये सूचना करण्यात आलेल्या आहे. आणि नुसत्या अधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची मीटिंग असताना अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी आतमध्ये आले, 200-500 लोक. त्यांची पण समोर बसून लाईव्ह त्या ठिकाणी काम करायला लावली. ज्या खात्याचा अर्ज आहे त्या खात्याला त्यामुळे नंतर मार्गी लावून पाहिजे, कुठलंही खातं असू द्या. तर ही कामं पारदर्शक कारभार इथून पुढच्या काळामध्ये शिरूर हवेलीत निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, नवीन 2 दिवस उशीर होईल, थोडं समजून घ्या. वैयक्तिक कार्यक्रम असतील, अजून त्याला वेळ मिळालेला नाही आपल्याला. आता PA ऑफिस सगळी यंत्रणा लावणी. आता आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या डोक्यात एक मोठं आरोग्य शिबिर घ्यायचे, ज्यांची काही छोटी ऑपरेशन असतील, चष्मे असतील, तपासणी असतील, असं मोठं आरोग्य शिबिराचं देखील नियोजन आहे. शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्या देखील तळागाळात आपण येणाऱ्या काळामध्ये पोहोचवणार आहोत असे. आणि आपल्या नावरा या ठिकाणी आपण जनता दरबाराचं देखील आयोजन करणार आहे. त्याच्यामुळे छोटे मोठे दाखले हे ते अशी कामं देखील येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागतील. जे इथून पाठीमागच्या काळात आपण अनुभवलं नाही ते निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सकारात्मक अनुभवायला मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो. आपण जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही याचा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. शेवटी बघा, मी शेतकऱ्याचा पोरगाही, मला पण तळतळी, मला पण त्याची जाणीव. पाणी नाही पोहोचल्यावर किती थोडंसं काय ना आपलं पोट कशावे. अहो आम्ही तर शिंगून पाणी आणले, त्या बैलगाडीत हौद मारायचो, त्यात पाणी नाही. अहो एवढी कामं म्हणजे आमच्या म्हातारीच्या डोक्यावर इकडे तिकडे तिच्या हातातले दोन आमच्या जण. आपल्याला त्या गोष्टीची जाणीव. त्याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही की याला काय म्हणतात, त्याला काय, याला काय कळतंय, त्याला काय. ती सोन्याची चमचे घेऊन आले, त्यांचा भाग वेगळा असेल. बोलणारा आता बोलायला काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांची काळजी करण्याची आता आपण त्यांची काळजी त्यांचे नेते ते करतील. उलट मी काल PI सगळे होते, म्हणलं उलट माझ्या आमदाराला न्याय द्या, त्याच्या पोराचं काय झालं चौकशी करा, लोकांना कळू द्या, सर्वसामान्य जनतेला की नक्की काय विषय होता. मोकार नको बनायला माऊलीने किडनॅप केलं काय केलं का काय. जो संभ्रम आहे, जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. मग माझ्या आमदाराच्या पोराला जर आपण न्याय देऊ शकत नसल तर सर्वसामान्य माणसाला काय न्याय देणार आहे. त्या चौकशीसाठी काय माझी मदत लागली तर मला सांगा, मी पण मदत करतो म्हणलं तुम्हाला. पण सत्य समोर येऊ ना, नक्की काय वानगड होती, नक्की काय घडामोडी झाल्या बाबा, काय घडलं होतं, या गोष्टी जनतेच्या समोर आल्या पाहिजे. किती खोटं नाटक करायचं, लबाडपणा करायचा, किती करायचं, काय करायचं, आता त्या विषयात आपल्याला जायचं नाही. निवडणूक संपलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये सकारात्मक ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील जी विकास कामं असतील ती 5 वर्षाचा आराखडा मला आपली लिस्ट द्या, कुठली कामं बसवायच्या त्या पद्धतीने सांगा. ती कामं आपण पहिली प्रायोरिटीवरती घेऊन स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी पाचारणे साहेबांनी ज्या विश्वासार्थीने काम केलं त्याच विश्वासार्थीने इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये देखील करण्याचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि माता भगिनींसाठी सुद्धा काही ना काही नुसतं वावरात जायचं, खुरपायचं, घरी यायचं आणि नुसती कामं करायची. त्यांच्यासाठी सुद्धा या MIDCच्या माध्यमातून काय काम आपल्याला घरी बसले देताना वायर ती जोडायची, त्याला बल्ब लावायचा, कशा पद्धतीने आपल्याला त्यांना घरी बसल्या बसल्या 4 रुपये मिळतील, म्हणजे आपल्या पायजाम्याच्या पेंटीच्या खिशाचा त्रास कमी होईल. अशी देखील आपण काहीतरी MIDCच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी
व्यवस्था करणारे त्यांच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं पाऊल या परिसरामध्ये आपण उचलू. त्या देखील कृषी त्या कृषी आपण कृषी लाडक्या बहिणी आधी मध्ये बघू काहीतरी ट्रिप बिरीप ते कृषी हसत दुसऱ्या त्यांना हसत खेळत ठेवू. काळजी काढायचं कारण आता काय सवाड आलेला आहे, त्यामुळे भविष्य काळात देखील कुठल्या गोष्टीचं काळजी करू नका. काही असू द्या, सांगत चला. आपले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आता आम्ही घेतलेली. आपलं काम झालं, इथून पुढे आमचं काम आहे. त्यामुळे त्या कामापासून आम्ही बाजूला जाणार नाही एवढंच सांगतो. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आबांचं आता शेवटचं भाषण झालं बाबा उत्कृष्ट असं हे बघा. आता आबा कार्यक्रम आता नावलेला पुढं आता जात आहेत बघा. आता त्यांना पाणी दिलं ना डिंब्याचं, त्यांना लय पाणी, त्यांना सगळं डिंब्याचं पाणी.